नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे उपवासाचा झटपट असा नाश्ता। अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत, अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे, 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 1 वाटी मी भगर घेतला आहे, जिरं घ्यायचं आहे आणि 2 बटाटे घेतले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे। छान असं त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। यामध्येच मी भगर घालत आहे। भगर सुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। याचं छान असं आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे। हे पीठ आता आपल्याला एका भांड्यामध्ये टाकायचं आहे। यामध्येच मी शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेत आहे। अर्धी वाटी मी शेंगदाणे बारीक करून घेतले। सुरुवातीला भाजून घेतले आणि ते नंतर मिक्सरमधून बारीक केले। ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या आणि जिरं हे सुद्धा मी बारीक करून घेतले। 2 बटाटे घेऊन ते आपल्याला त्याचा किस करून घ्यायचा आहे। त्याचा बारीक किस करून घ्यायचा आहे। आपला किस तयार झाला आहे। हा आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। धुतल्यानंतर तो आपल्याला त्यातील पाणी काढून आपल्याला तो आपल्या मिश्रणामध्ये घालायचा आहे। ज्यामध्ये मी हा खीस घातला मी यामध्ये हिरव्या मिरच्याची पेस्ट आणि जिरं हे घातलं आहे। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची आणि मीठ घालू शकता। हे आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने मिक्स करून घेत आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। थोडंसं आपल्याला ते घट्टसरच ठेवायचं आहे। त्याप्रमाणे आपल्याला ते भिजून घ्यायचं आहे। साधारणतः अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घातले आहे। आता यावर आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे याला असे झाकून ठेवू। 10 ते 15 मिनिटे झालेले आहे। गॅसवर मी आता नॉनस्टिकचा जो तवा आहे तो गरम करून घेत आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेत आहे। यावर आता हे आपल्याला मिश्रण घालायचे आहे। थोडंसं जाडसरच मी असं यावर मिश्रण घालत आहे। गोल आकारात आपल्याला हे टाकायचे आहे। थोडंसं जाडसरच असा मी ठेवलेला आहे। आजूबाजूने थोडंसं तेल सोडावे। आता यावर आपल्याला झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असे खालून खरपूस होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिट झालेले आहे। छान असे खरपूस भाजून ते एका साईडने झाले आहे। आता आपण ते परतून घेऊ। हे पहा, छान असा त्याला कलर आला आहे। क्रिस्पी सुद्धा ते दिसत आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण ते थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ। पुन्हा यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि 2 ते 3 मिनिट त्याला आणखी होऊ द्यायचे आहे। हे पहा, आपला जो हा नाश्ता आहे हा तयार झाला आहे। अशाच प्रकारे आपण दुसरे सुद्धा भाजून घेऊ। यावर हे मिश्रण घातले आहे। चमच्याने ते आपल्याला गोल आकारात फिरवून घ्यायचे आहे। डोसा किंवा आयत्याप्रमाणे आपल्याला ते फिरवून घ्यायचे आहे। झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचे आहेत। आजूबाजूने तेल सोडावे। आता आपण ते
परतून घेऊ। दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला ते छान असे होऊ द्यायचे आहे। कमी तेलामध्ये हा आपला नाश्ता तयार होतो। आपल्या या नाश्त्याला तळण्याची सुद्धा गरज नाही किंवा भिजू घालण्याची सुद्धा गरज नाही। आता मी अर्धी वाटी दही घेतली आहे आणि या दह्याला आपण तडका देऊ। थोडंसं तव्यामध्ये तेल गरम केले आहे, त्यावर थोडंसं जिरं घातलं आहे, 2 मिरचीचे तुकडे घातले आहे। आता ही आपण दह्यामध्ये घालून घेऊ। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे आणि अर्धा चमच मी साखर घातली आहे। आपले हे दही तयार झालं आणि झटपट आपला नाश्ता सुद्धा तयार झाला आहे। खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो। साबुदाण्याची उसळ जर खायचा कंटाळा येत असेल तर असाच आपण झटपट नाश्ता हा कमी वेळात बनवू शकतो। खायला सुद्धा खूप छान लागते। आपल्या या नाश्त्याला तेल सुद्धा जास्त लागत नाही, तळण्याची सुद्धा गरज नाही। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।